नमस्कार। आज आपण ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी मी हा एक नारळ घेतला आहे, तो मी फोडून खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर त्याचं मी मेजरमेंट घेणार आहे। खाऊन झाल्यानंतर चव किती पडतो ते मी ती वाटीने मोजून घेणार आहे। नारळ खाऊन झालेला आहे आणि हा चव मी मोजून घेतला। 2 वाटी चव आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य तूप, साखर, सजावटीसाठी पिस्ता, दूध आणि मलाई। मलाई ही मी दुधावरची साय घेतली, त्याच्या बदली तुम्ही खवा घेतला तरी सुद्धा चालतो। आणि ह्याचा माप म्हणजे 2 वाटी नारळाचा चव असेल तर त्याला 1 वाटी साखर आणि पाव वाटी दूध आणि तूप आणि मलाई। आता आपण नारळाची वडी करायला सुरू करूया। त्यासाठी पहिल्यांदा आपण तुपावरती हा चव गॅसवरती परतून घेऊया। आपली कढई चांगली तापली आहे, त्यामध्ये मी पहिलं तूप घालून घेते। तूप आता चांगलं तापलं आहे, त्यामध्ये खोबरं घालून घेते। आधी तुपावरती चांगलं परतून 4-5 मिनिटं तुपावरती खोबरं चांगलं परतून घ्यायचं। जास्ती वेळ परतायचं नाही, नाहीतर त्याचा रंग बदलतो। फक्त त्याच्यातलं पाणी कमी झालं पाहिजे। आता आपली 3-4 मिनिट झालेले आहेत आणि चांगला नारळ हे खोबरं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मलाई घालूया। मी ह्यामध्ये मलाई घालते। तुमच्याकडे खवा असेल तर खवा घातला तरी चालेल। मी ही वडी घरातल्याच साहित्यामध्ये बनवत आहे। आता ह्यामध्ये मी दूध घालते। थोडा वेळ मी परतून घेते, म्हणजे आपलं दूध पण गरम होईल आणि मलाई पण चांगली मिक्स होईल। आता आपली 3-4 मिनिट झालेली आहेत। आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया। ही वडी करायला एकदम सोपी आहे आणि ह्याचं प्रमाण ही हेच आहे की 2 वाटी चव असेल, नारळाचा चव असेल तर त्याला 1 वाटी साखर आणि पाव वाटी दूध आणि थोडी मलाई। आता हे साखर घातल्यानंतर थोडं पातळ होईल, ते ढवळतच राहायचं घट्ट होईपर्यंत। ह्यामध्ये दूध घातल्यामुळे वडीचा रंग सफेद राहतो। आता आपल्याला 5-6 मिनिट झालेले आहेत। आपलं होत आलंय, पण तरी सुद्धा हे अजून पाणी सुकलं पाहिजे। आता आपलं हे पूर्ण सुकलेलं आहे, त्याचा चांगला गोळा होतोय। आता आपण हे डिशमध्ये थापून घेऊया। त्यासाठी आपण प्लेटला तूप लावून घेऊया। आता आपलं मिश्रण ते चांगलं तयार झालेलं आहे, ते आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण ह्याला प्लेटला तूप लावून घेऊया। प्लेटला चांगलं तूप लावून घेते, म्हणजे थाळीला ते चिकटणार नाही। आता आपण हे प्लेटमध्ये असं काढून घेऊया। हे असं सगळं पसरून घेऊया, एकसारखं सगळं करूया। आता हे वरून चांगलं प्लेन होण्यासाठी मी एका वाटीला तूप लावून घेते आणि त्याने हे चांगलं चोळून घेते। त्यामुळे वरून ते खडबडीत वाटणार नाही, गुळगुळीत होईल। आता हे चांगलं आपलं दाबून व्यवस्थित चोळून झालेलं आहे। आता आपलं हे प्लेटमध्ये चांगलं व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि वरच्या साईडने पण चांगलं गुळगुळीत करून झालेलं आहे। आता सजावटीसाठी आपण ह्याच्यावरती पिस्ता घालूया। पिस्ता तुमच्याकडे असेल तरच घाला, नाही घातला तरी चालतो, किंवा बदाम पाहिजे असेल तर बदामही घालू शकतात। या वाटीने थोडं प्रेस करून घेते, दाबून घेते, म्हणजे ते चिकटून राहतील। आता ह्या वड्यांचे तुकडे करण्यासाठी असं गरम गरम तुकडे पडत नाहीत, कारण मग आपल्या सुरीला किंवा कलथ्याला ते चिकटतात। म्हणून थोडं कोमट झाल्यानंतर त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया, म्हणजे कलथ्याला किंवा सुरीला ते चिकटणार नाहीत। पण ते सुटण्यासाठी 7 ते 8 तास लागतात, म्हणजे रूम टेम्परेचरला ही यायला पाहिजे, म्हणजे चांगली सुटते वडी तळापासून। हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं, रूम टेम्परेचरलाच ठेवायचं। आता 1.5 तास झालेला आहे। हे आता कोमट झाले, ते आता आपण कापून घेऊया, त्याच्या वड्या करून घेऊया। एकदम पूर्ण थंड झाल्यानंतर पण वडी पडत नाही, कारण ते कडक होतं मिश्रण, म्हणून ते पडत नाहीत। म्हणून कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि सोडवताना मात्र पूर्ण थंड झाल्यानंतर सोडवायचं। आता हे पूर्ण थंड होण्यासाठी आपल्याला 2-3 तास तरी लागतील। आता नारळाची वडी आपण सेट करायला ठेवलेल्याला 6 तास झालेले आहेत। आता आपण ती सोडवून घेऊया। आता पूर्ण थंड झालेली आहे, तिला आता आपण सोडवून घेऊया। ही आपली नारळाची वडी तयार झाली आहे। ही बनवण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागला, आपण मात्र थंड होण्यासाठी 7 ते 8 तास लागतात। पण ही सगळी म्हणजे घरातल्या साहित्यामध्येच बनवलेली आहे आणि त्यामध्ये नेमक्याच वस्तू असतात, त्यामुळे लवकर होते। तुम्ही ही नक्की करून बघा। तुम्ही ही नारळी पौर्णिमेला बनवू शकता आणि एरवीही चांगला प्रसंगी तुम्ही बनवू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।